श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार. आपल्या सुंदर विचार या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण आज बघणार आहोत संजीवनी विद्या म्हणजे काय, दीर्घायू प्राप्त करण्याचे रहस्य. हे ऐकल्यावर तर तुम्हाला वाटेल की काहीतरी खोटे किंवा अफवा आहे. अजिबात नाही. कोणता मंत्र उच्चारल्याने काय फायदा मिळतो हे आपण बघणार आहोत. हे तुम्हालाही माहीत आहे, पण त्यातलं सखोल ज्ञान माहीत नाही. त्यासाठी हा आजचा व्हिडिओ. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. नियत आयुष्य संपले म्हणजे मृत्यू येतो. म्हणजे जे आपलं ठरलेलं आयुष्य आहे ते संपलं म्हणजे मृत्यू येणारच. पूर्वकर्मानुसार मनुष्य संचिताचे गाठोडे बरोबर आणतो व रोज 21,600 वेळा म्हणजे 24 तासात 21,600 वेळा याप्रमाणे आयुष्यात श्वासोच्छवास करतो. नियत श्वास संख्या संपली की मनुष्य मरतो. परंतु प्राणायाम, सूर्यभेद, संथ श्वास या क्रियेने श्वासांचा कालावधी लांबवता येतो व श्वासांचा कालावधी जेवढा वाढतो तेवढे नियत श्वासोच्छवास घेण्याची वेळ म्हणजे अवधी आणि दिवस लांबतात. पर्यायाने आयुष्यमान तितक्याच कालावधीने वाढते. 4 सेकंदात एक श्वासोच्छवास म्हणजे एका मिनिटात 15 क्रिया होतात. एका तासात 900 व 24 तासात 21,600 वेळा श्वासोच्छवास घडतो. तर हा श्वासोच्छवास घेतल्याने किंवा हा श्वासोच्छवास घेताना कोणता मंत्र म्हणावा की त्याचा फायदा आपल्याला होतो हे आपण बघणार आहोत. ओम ह्रीम नमः हा मंत्र म्हटल्याने आपल्याला खूप फायदा होतो. आणि आणखी एक मंत्र मी सांगणार आहे की जो तुम्ही घेताही पण त्याचं महत्त्व तुम्हाला माहीत नाही, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हा मंत्र 15 सेकंदापर्यंत एका श्वासात उच्चारण्याच्या सवयीने 100पर्यंत जप केला तर जपाचे फल 30 तासांची आयुष्यवाढ होण्यामध्ये होतो. म्हणजे आपण एक श्वासात 100 वेळापर्यंत जप केला तर जपाचे फल आपल्याला 30 तासांची आयुष्यमान वाढवून देते. ह्याप्रमाणे 1 महिना जप जर केला तर आयुष्य 1.5 महिन्याचे वाढते आणि 20 वर्ष जर जप केला तर 25 वर्षांची वाढ आयुष्यात होते. हे योग विद्येतील खरं परमसत्य आहे. ही गुप्त विद्या आत्मसात करून भगवत भक्ती केली तर समाजाच्या कल्याणासाठी आयुष्य जीवन कृतकृत्य झाल्याशिवाय राहणार नाही. याप्रमाणे जप करताना जेवढा श्वास निरोध करून श्वासोच्छवास लांबेल त्या प्रमाणात वरील प्रमाणे आयुष्यमान वाढू शकते. हे वाढलेले आयुष्य आपण दुसऱ्याला मनोबल व संकल्प करून देऊ शकतो व त्याचे आयुष्य वाढवू शकतो. साधकाने म्हणजे हे जो करतो आहे त्याने मृतास स्वतःजवळचे आयुष्य देण्याचा संकल्प करावा किंवा मृताच्या पुढच्या जन्मीचे या जन्मी भोगावयास मागून घ्यावे. म्हणजे पुढच्या जन्मीचे आयुष्य या जन्मी भोगावयास मागून घ्यावे. श्री गुरुदेव दत्त महाराजांनी अर्थात श्री स्वामी समर्थ महाराजांनी ही गुप्त महाविद्या जगाच्या कल्याणाकरता प्रगट केली आहे. त्यामुळे हे परमसत्य आहे, यात कोणताही खोटेपणा नाही. तथापि गुरुकृपेने पुढच्या जन्मीचे आयुष्य या जन्मी भोगण्यासाठी उसनवार घेता येते किंवा एखाद्या सिद्धाकडून आयुष्याची काही वर्षे मिळू शकतात व मृत्यूनंतर ही पुन्हा जीवित होऊन किंवा मृत्यू होण्याचा आधी पुन्हा जीवनदान प्राप्त होते. हीच विद्या म्हणजे संजीवनी होय. शुक्राचार्याकडे या विद्येबाबत बोट दाखविता येईल किंवा अनेक सिद्ध साधूंनी त्यानंतर या विद्येने चमत्कार केलेले आढळतात. श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या लीला वर्णनात हे प्रकार खूप वेळा आढळून आलेले आहेत. साधकाने श्वास निरोध मंत्र जप सकाळ किंवा संध्याकाळी करावा, कारण दिवस किंवा रात्र संधी किंवा रात्र ह्या संधी काळात प्राणवायू येण्या जाण्याचे ब्रह्मरंध्र मोकळे असल्याने ब्रह्मांड वेध होतो व ब्रह्मांड वेध झाला असता ब्रह्मांड